नमस्कार मित्रांनो, कोल्हापूरला आलो आहे. मला वाटतं आता 7:30 वाजले असेल. बघूया किती वाजले. 8 वाजलेत. मी फ्रेश झालो आहे आता. ॲक्च्युली जायचं होतं कोल्हापूर मार्केटला, तरी बघूया बाहेर जाऊन. कोल्हापूरला आलो आणि काय आपल्याला घेता येतं का बघूया. मी बाहेर जाऊन बघतो ऑटो रिक्षावर. ॲक्च्युली इथून शिवाजी चौकला गेला तर तिथं मार्केट आहे कोल्हापूरचं. तर त्या मार्केटला भेट देणार आहे मी आणि बघूया तिथे काय आपल्याला मुंबईला नेण्यासारखी वस्तू भेटते का तिथे, आणि ती मी घेणार आहे. आणि मी आता आलो आहे माझ्या हॉटेलच्या रूमवरती आणि तुम्हाला रूम पण दाखवतो. आत्तापर्यंतचा सर्वात बेस्ट रूम वाटला मला आणि खूप छान रूम आहे, दाखवतो तुम्हाला. आणि हा बघू शकता मित्रांनो, माझा रूम अशा प्रकारे. हा बेड आहे, त्यांच्याकडून पाण्याची बॉटल आहे, टेलिफोन ठेवलेला आहे, नंतर टी व्ही वगैरे आहे आणि समोर स्टोरेज रूम आहे. त्याच्यामध्ये तुमचं लगेज कपडे वगैरे ठेवू शकता. उजव्या हाताला मिरर आहे. हे बघू शकते, तर कपडे ठेवलेत मी माझे. खूप चांगला असं स्टोरेज आहे ते. तर हे बघू शकता, बेड पुन्हा एकदा नीट आणि क्लीन आहे एकदम. आणि हा मित्रांनो रूमच्या बाहेरचा पॅसेज आहे. दोन्ही साईडला रूम आहेत आणि मी चाललो आहे लिफ्टने खाली. माझा रूम आहे 5व्या माळ्यावरती आणि तुम्हाला बाहेरून सुद्धा दाखवतो हॉटेल कसं आहे ते. चाललो मित्रांनो कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि तिथे मार्केटसुद्धा आहे. बघूया आपण मार्केटमध्ये काय मुंबईला नेणार की काय वस्तू वगैरे मिळते का बघूया. तर नवीन एरियात असू तरी आपण शोधायला पाहिजे. माहीत नाही मला, तर रिक्षावाल्याला विचारलं तर देऊन सोडेल तिथे. आत्ता मी आहे कोल्हापूर दाभोळकर चौकला मी. तर क्रॉस करून जायचं मला कोल्हापूर. या गल्लीच्या आतमध्ये गेलं की माझं हॉटेल. कोल्हापूर सिटी पण खूप मस्त आहे. आणि मित्रांनो मला रिक्षा मिळाली आहे फायनली. मी त्या भाऊंना विचारलं मला छत्रपती शिवाजी महाराज चौकला जायचं आहे. तर बोलले की तुम्ही बसा, मी तुम्हाला सोडतो. आणि इकडचे रिक्षावाले खूप कोल्हापूरचे खूप इमानदार आहेत. मीटरनेच घेऊन झालेत मला, लमसम नाही आहे. मीटरने जेवढे होईल त्या हिशोबाने मी जाणार आहे. आणि त्यांनी मला थोडी माहितीसुद्धा दिली इकडे काय मिळतं आणि काय नाही. तर माझ्याकडे वेळ कमी असल्या कारणाने मी 1-2 मार्केटमध्येच जाणार आहे आणि ते तुम्ही हे व्हिडिओच्या माध्यमातून बघा. चला. आता आले कोल्हापूर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक. या चौकच्या इथं आलो आणि इथे मार्केटसुद्धा आहे. कोल्हापुरी चप्पलचं मार्केट इथं भरपूर मोठं आहे. तर बघूया ते काय आणि दुसरं खायच्या वस्तू काय मिळतात त्या बघूया. हे कोल्हापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक. आजूबाजूला मार्केट एरिया आहे, बघू शकता. महानगरपालिकाचं मार्केट आहे. दिवसा आलो असतो तर लवकर काहीतरी बघायला मिळालं असतं. तर आपण जाऊया चप्पलच्या मार्केटमध्ये. कोल्हापुरी चप्पलच्या दुकानात गेलो होतो
पण आपण बोलतो बाजूबाजूला एवढे दुकानं आहेत, काय कमी होईल, पण कमी नाही करत बिलकुल. 750पासून स्टार्ट आहे चप्पलची रेंज. तर आता बघूया दुसरं काय खायला मिळतं का बघूया. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये तुम्हाला मोस्टली सगळे कोल्हापुरी चप्पलवालेच मिळतील. आणि खरोखर खूप सुंदर आहे कोल्हापूर मार्केट किंवा कोल्हापूर शहरसुद्धा. मी लवकर आलो असतो तर नक्कीच अजून काय बघायला मिळालं असतं मला. मित्रांनो, आता मी आलेलो आहे भवानी मंडप प्रवेशद्वाराचे इथे. या प्रवेशद्वारातून तुम्ही आतमध्ये गेला तर तुम्हाला महालक्ष्मी मंदिर बघायला मिळेल आणि भवानी मातेचं मंदिरसुद्धा बघायला मिळेल. तर हे बघू शकता तुम्ही. भवानी मंडप हे कोल्हापूरची प्रतिष्ठा आहे. याच्यामध्ये असलेल्या भव्य व जुन्या इमारती इतिहासाचं प्रतीकसुद्धा आहे मित्रांनो. कोल्हापूर नगरातील श्री महालक्ष्मी मंदिर हे 52 शक्तिपीठांपैकी एक आणि महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी एक आहे. पीठांचा उल्लेख पुराणामध्ये आढळून येतो. गेली अनेक शतके कोल्हापूरच्या देवीच्या दर्शनासाठी लाखो लोक या शहरात येत असतात आणि तुम्ही कधीही या महालक्ष्मी मंदिरामध्ये लाखो भाविक वर्षाचे 12 महिने या दर्शनासाठी येत असतात. आत्तासुद्धा गर्दी आहे, हे तुम्ही बघू शकता. चला तर आता आपण जाणून घेऊया भवानी मंदिराचा इतिहास. आणि मित्रांनो, 1813 मध्ये सर सदा खान यांची वास्तुविस्ताराच्या हेतूने त्यातील काही भागाची बांधणी केली. दुरुस्ती केल्यानंतर 7 भुजा अस्तित्वात राहिल्या. त्याच्या मध्यभागामध्ये कोल्हापूरची कुलस्वामिनी म्हणजे तुळजा भवानीचे मंदिर आहे. इतिहास सांगतो की शंभू, त्यांचे टोपण नाव आबासाहेब महाराज, या वास्तूमध्ये मरण पावले. येथेच शाहू महाराज स्मारक उभारण्यात आले आणि आठवण म्हणून स्मारकमध्ये शाहू महाराजांची शिकार केलेले वाघ व बैल ठेवलेले आहेत. आणि त्यांच्या थडग्याच्या बाजूला रंगीत मासे व छोटे शिवमंदिर आहे, जे इतिहासकालीन मूर्तिमंत आहे. मंदिराच्या विरुद्ध दिशेला रुबाबदार महल आहे. हे जे तुम्ही बघितलात ना, हे भवानी मातेचं मंदिर होतं. जाणार आहे बाहेर. तर चला जाऊया आता. मार्केट फिरून आलो आहे, आता जेवायला शोधतो आहे. तर कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा मटण शोधतो आहे. 1.5 किलोमीटरच्या वरती चालत गेलो आहे, परत चालत आलो आहे. खायला वगैरे घेतलं आहे, मुंबईला न्यायचं आहे ते. आणि आता जेवणाचा बंदोबस्त बघूया कुठं होते. हॉटेल कृष्णा हॉटेल करून सांगितलं आहे का नाही, नॉनव्हेज भेटेल तिथे. चला. मार्केटमधून निघाल्यावर जेवण केलं आहे आणि जेवण म्हणजे मटण थाली. त्याच्यामध्ये तांबडा पांढरा रस्सा ऐकला होता, पण आज खाल्ला प्रत्यक्षात. तिथे एक बाजूला कृष्णा हॉटेल आहे, तिथे चाललो होतो, पण तिथे खूप गर्दी होती, वेटिंग आहे बाहेर. मग मी दुसऱ्या ठिकाणी गेलो, तिथे मला मिळालं तांबडा पांढरा रस्सा खाली. मला कृष्णा हॉटेलच्या बाहेरची गर्दी दाखवतो, फेमस आहे ते. तिथं आलो होतो खायला. मला दोघा तिकडे सांगितलं की कृष्णा हॉटेलमध्ये जेवण बेस्ट असतं, पण इथे गर्दी आहे. वेटिंग आहे.
आता मी इथून रिक्षा करून रूमवरती चाललो आहे. 10 वाजले असतील आणि बरंच चाललो मी. मार्केट बघायचं होतं, काय घ्यायचं होतं म्हणून मी बराच वेळ चाललो आहे. जेवण केलं आणि आता थोडं चालत जातो, ॲटलिस्ट जेवण थोडं डायजेस्ट होईल. आणि मग तिथून रिक्षा करून डायरेक्ट रूमवरती. व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जिथे गेलो होतो ना छत्रपती शिवाजी महाराज चौक, तो चौक विसरलो आणि मी 1.5-2 किलोमीटर फिरत होतो आणि फिरल्यानंतर जेवण वगैरे केलं आणि मला यायचं होतं हॉटेल होती, पण गल्ली विसरलेलो आणि जिथून रिक्षावर लागतात ते पण विसरलेलो. तर एका रिक्षावाल्याने मला आणून सोडलं. माझ्याकडे गुगल मॅप होता म्हणून ठीक आहे, त्यानं आणून सोडलं मला आणि आता मी चाललो आहे रूमवरती. 10:30 वाजले जातात. मित्रांनो फ्रेश वगैरे झालो आहे. आता मुंबईला परतीचा प्रवास होणार आहे. आता दिवसाचं तुम्हाला थोडं बहुत दाखवतो. आता मी चाललो आहे सकाळी जरा ब्रेकफास्ट करायला. बघूया कुठे मिळतो ब्रेकफास्ट चांगला. तर थोडं बहुत दाखवतो तुम्हाला. आणि हा मित्रांनो आहे इथे ST डेपो. इथून तुम्हाला गोवा, मुंबई अशा बऱ्याच ठिकाणाहून तुम्हाला जाणाऱ्या इथून बसेस भेटतील. बसेस लागलेले आहेत.